वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक सायबर क्राईम प्रकरण समोर आले आहे, जिथे एका 35 वर्षीय महिलेचा मोबाईल हॅक करून तिचा खासगी डेटा चोरत तिला विवस्त्र व्हिडिओ कॉल साठी ब्लॅकमेल करण्यात आले। ही घटना संग्रामपूर तालुक्यातील सोनाडा परिसरातील असून या प्रकरणामुळे संपूर्ण भागात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने महिलेचा मोबाईल हॅक करून तिचे व्हॉट्सअप चॅट, ईमेल, खासगी फोटो आणि व्हिडिओ स्वतःच्या ताब्यात घेतले। त्यानंतर हे फोटो पती आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत मानसिक छळ सुरू केला। बदनामीच्या भीतीमुळे पीडित महिला मानसिक तणावाखाली असताना आरोपीने तिला वारंवार व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्यास भाग पाडले। एवढेच नाही तर त्या कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून तिच्या बहिणीला पाठवले। तक्रारीनुसार आरोपीने पीडितेच्या पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन सततच्या त्रासाला कंटाळून आणि मुलाच्या सुरक्षिततेच्या भीतीने अखेर पीडित महिलेने 12 मार्च रोजी सोनाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी ऋषिकेश गिरी गोसावी वय 27 वर्ष याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महत्वाची बाब म्हणजे 13 मार्च रोजी सोनाडा पोलिसांनी पुण्यातून आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप काडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा, अनोळखी लिंक आणि कॉल पासून दूर राहा। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सचिन पाटील, अकोला, बुलढाणा। पोलीस स्टेशन सोनाळा येथे दिनांक 12 मार्च रोजी एका फिर्यादीने तक्रार दिली की आरोपी नावे ऋषिकेश गिरे यांनी त्यांचे खाजगी व्हिडिओ फोटो व्हायरल केलेले आहे। त्यावरून पोलीस स्टेशनला सोनाळा येथे गुन्हा दाखल झाला आणि गुन्ह्यामधील आरोपी यास सोनाळा पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा तपास हा पोलीस निरीक्षक पंडितराव सोनोने, पोलीस स्टेशन तामगाव यांना वर्ग करण्यात आला आहे आणि अधिक तपास पोलीस करत आहेत।